नोटीस देतो, कोण देतो नोटीस? सर्वे केल्यानंतर आपण तपासून. सर्वे कोण करतो? सर्वे असं आपण एजन्सी आपण केली आहे. एजन्सी नेमल्या ते तोडी किती करतात? एजन्सी आयुक्त मोदय पहिला काढून टाका, आपल्या कर्मचाऱ्यांना लावा. 5-10 लाखाचं बिल पाठवायचं, आणखी तिकडे सेटल करायचं, हे धंदे चालले, ते पहिला सुधरवा. घरपट्टीची सुद्धा घरपट्टीची बिलं आलेली नव्हती, मी शोधून स्वतः माझं भरून टाकलं. पण असं का होत आहे? आता बिलं ऑनलाईन तयार करण्यासाठी आणि कॉम्प्युटरायझेशनच्या युगामध्ये मला वाटतं त्याला वेळ लागायला नको. पूर्वीचे दर आहेत त्याप्रमाणेच पाणीपट्टीची बिलं. हो, त्यांचा प्रश्न आहे, पाणीपट्टी आली नाही, घरपट्टी आली नाही. हा, आणि तुम्ही दरवाढीवर बोलताय. सर घरपट्टीचं बिल ऑलरेडी वितरित केलेलं आहे आणि वेबसाईटवर घरपट्टीची बिलं वितरित केलेली आहेत. बिलं पाठवलेली नाही. चेक करतो सर. पाणीपट्टीची मात्र वितरित करण्यात चालू आहे. घरपट्टीची बिलं ऑनलाईन पण उपलब्ध आहे. हो, ते म्हणतात पाणीपट्टीची बिलं आली नाही, घरपट्टी त्यांनी शोधून काढली आणि भरली. पाणीपट्टीचा तसं बिल वितरित करण्यात चालू आहे सर. आपण थोडं रेटच्या बाबतीत थांबलो होतो, आता वितरित करायचं सुरू आहे सर. रेटच्या बाबतीत काय वाढल्या, काय झालंय? नाही, आहे ते सर, आहे ते सर. हो, गेली नाही. उत्तर कसलं पाहिजे? पाणीपट्टीचं बिल आलं नाही. आपली साईट चालू आहे का? हो सर, ऑनलाईन आपली वेबसाईट चालू आहे. ते जबाबदार नागरिक आहे. सर, मी चेक करून विषय झालेला. त्याची कार्यकारी अभियंता चिटणीस आणि श्रीवास्तव. चिटणीस ते चिटणीस नव्हते, श्रीवास्तव आलेले. तर त्यांना सर्व्हिस रोड किती आहे त्याचा काहीतरी 83-85 किलोमीटर दिलाय. ला तुम्ही हायवे करता, सर्व्हिस रोड करत नाही, तर ते सर्व्हिस रोड करून घ्या. म्हणजे हायवे बरोबरच जो हायवेच्या लगत एक सर्व्हिस रोड असतो तो करून घ्या. हे जे उतार आहेत तो अगदी विरार ब्रिज चढता चढता, म्हणजे पालघरकडून ब्रिजच्या जवळच दिलेला आहे, तो पण योग्य प्रकारे करा. मुळामध्ये तर सगळे सर्व्हिस रोड हायवेच्या बरोबरच झाले पाहिजे. त्या दृष्टीने चर्चा गेल्या डीपीसी मध्ये पालघरला झालेली, ते सगळे अधिकारी होते ते लवकर होते. बार आपल्या वसईला आहे. तुझ्या सगळ्या बारना बोलवलेलं, सगळ्या बारना बोलवलेलं डीपीसीच्या मीटिंगमध्ये. तिकडे हा विषय घेतलेला. तिकडे तहसीलदार काहीतरी प्रांत ऑफिस वगैरे जे आहे जुन्या कोर्टाला, ही तुमची मागणी जास्त आहे. त्यांना नायगाव एन्ट्रान्सवर म्हणजे जुनं टेलिफोन एक्सचेंज या रोडवर 10 एकर मिठागरातली जागा द्यायला तयार होती. ती सोसायटी आहे. आपले राजेश पाटील आमदार चेअरमन आहे. परंतु आता तुमची लोकी त्याप्रमाणे जातात, ते आम्हाला ऍग्री करायला. 4 बार आहेत, पण त्या 4 बारचे अध्यक्ष त्यांचे ऑफिस तिथे कोर्टाच्या जवळ असल्यामुळे ते कोर्ट कुठेतरी स्थलांतरित स्टेशनच्या जवळ. अध्यक्षपदाला काय करायचं? आमचं एक मत आहे आप्पा, तुमचं. पण ते प्रांत ऑफिस कोर्ट मोठवण्याकरता प्रांत ऑफिस तहसीलदार नाही, कोर्टाला लागून जी जागा आहे ती देण्याच्या दृष्टीने इव्हन आज पण ते बारवाले येणार आहेत, पालकमंत्र्यांना भेटणार आहेत. आपला चीफ इंजिनियर पीडब्ल्यूडी कडून तो प्रस्ताव मागितलेला आहे जागा हस्तांतरित करण्यात. आपण मालवणच्या त्या जागेच्या संदर्भात अनेक वकिलांचा विरोध आहे. फक्त आमची एवढी सूचना आहे म्हणून मी सगळ्यांचे लेखी प्रस्ताव मागितलेले, सगळ्या बारचे. माझ्याकडे संयुक्त पण आलं आणि 3 बाराचं इंडिव्हिज्युअली पण आलं. आता मी एकेका वकिलाचं ऐकू का असोसिएशनचं ऐकू ते तुम्ही ठरवा. आमचं फक्त एवढंच मत आहे की निदान जे तुम्ही एकमत करा ते होईल. पुढे आपण दुसऱ्या प्रकारे होईल त्याची वाट बघा. हल्ली काय झालं माहिती का, महापुरुषाच्या नावाने आपण खूप राजकारण करतो.
उचलला पुतळा रातोरात बसवला. पण आता तो बसवतील तर मार्बल वगैरे चांगला तरी बसवा, तो फायबरचा आणून बसवतात. म्हणजे त्याचा खर्च किती याचा पण विचार करा. आणि तिकडे लोक बोलला आता 4 दिवसापूर्वी झाला हो इथला मी त्या संदर्भातच प्रश्न विचारू. आमची एक उत्तर देऊन झालाय, आमची निकाल फक्त ती मान्यता करून द्या. उत्तर दिलाय शिरीष ठाकूरांनी. त्याबद्दल पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्या, लवकर कळेल. फक्त जागा हा प्रॉब्लेम आहे. पालकांना माहित आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आमची चर्चा झाली. पुढे याला गाडा बोलू शकत नाही, ते तपासतील. तर ते काही उत्तरच देत नाही आम्हाला 3 दिवसामध्ये. ते तपासतील 3 दिवसामध्ये उत्तर. नाही सर, 6 महिने झाले त्यांना लेटर देऊन. त्यांनी ऍग्री पण केलाय की आमच्या माणसांनी तसं केलं. त्यांची विभागीय चौकशी केलेली आहे. विभागीय चौकशीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. अहवालाप्रमाणे कार्यवाही करत असताना आपल्याला लिगल डिपार्टमेंटकडनं त्यांचं आपण प्रमाणित करून घेतो कार्यवाही, आणि मग त्याच्यावर कार्यवाही होणारच आहे. त्यामुळे विभागीय चौकशी झालेली आहे. तोपर्यंत ते अजून किती करणार सर, किती भ्रष्टाचार करणार? आज एक दिवस ते करताय. तुमच्या उद्घोषणाला बंदी नाही सर, पण ते सतत ते बोलले आता ते उत्तर. प्लीज तुमच्याशी रिक्वेस्ट आहे. आजच्या आज करा असं नाही सर, आजच्या आम्हाला पण असं आपण नाही आता बोलले ना माझा. चला पुढचा मुद्दा.